तर नमस्कार मंडळी, मी ऋषी घाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत करते. तर मंडळी, आमच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असा आणि आता आम्ही पंढरपूरमध्ये दर्शन घेतलो पांडुरंगाचा. तिकडे काय मोबाईल नेऊ देणत नाही म्हणान तुमका दाखवू का नाही. सकाळी 4 वाजता गेलेलो आणि इलो 12:30. त्यामुळे आता दुपारी आम्ही व्हिडिओ चालू आता करतोय. मी आता इलो होते आम्ही विष्णुपदाक. मगापासून व्हिडिओ चालू करून नाही होतोय. चला तर मग मंडळी तुमका आता विष्णुपद दाखवतो. तर मंडळी आता येऊन पोचलो ते आम्ही विष्णुपदावर. हैसर जे वारूच्या टायमात पिंडदान केले जातो ते हैसर केले जातो. बघूच्या आधी आम्ही इलो असा विष्णुपद. तर मंडळी आता हैला दर्शन झालेला. आता आम्ही पुढच्या दर्शनात वाटेक लागलेला असो. चला बघूया पुढे आता खाई जातो. तर थंयसून सुटलो आणि आता येऊन पोचलो ते गोपाळपूर बघू. चला तर मग मंडळी काहीतरी आतमध्ये व्हिडिओ करून जाऊ काय बघूया. तर मंडळी अंगणवाडीच्या भराटी मंदिर कडले ते पुजारी असत रुपेश अंगणे ते आता हैसर येऊन बसलेले असत. बघू शकतात गोपाळपुरात दिलेले होत. हैसर त्यांना बढती झालेली हा मंडळी. ते आता दुसरे पुजारी होत अमित तावडे. बघा मंडळी आतमध्ये जाऊ लागतात. मंडळी गोपाळपूर बघून झाला. तिथून आता आम्ही आता वाटेक लागलेले असो पुढे जाऊच्या आधी जातलो आणि CNG गावता काय बघतलो. पण तर मंडळी गोपाळपूरवरनं सुटलो ते डायरेक्ट घेऊन पोचलो ते आता CNG पंपावर. इथं CNG बरोबर गाडी लावलेली असो. CNG भरतलो आणि डायरेक्ट असलो तुळजापुरात. चला मग गाडी चालू होत असल्या कारणानं व्हिडिओ काय करूक जाऊन मंडळी आता CNG भरून चाललेलो हा सगळ्यांचं. आणि आता आम्ही डायरेक्ट तुळजापुरात जाऊ बाहेर पडतो. चला तर मग मंडळी जाऊया तुळजापुरात. मंडळी आता इथं विजय सावंत दिलेले वाढदिवसाचा काय देऊ नाही देतो वाटत काहीतरी बघूया. आईस्क्रीम वाटत हा कडे गेले इले. मंडळी आईस्क्रीम वगैरे खाऊन झाला. आता आम्ही पुढच्या प्रवासात वाटेक लागलेले आहोत. चला तर मग मंडळी जाऊया आता पुढे. मंडळी तुळजापुरात जायत होतो आणि या पुलावर बघू शकतात मरणाचा ट्रॅफिक लागलेला असा. सगळे जे मोठे ट्रक असतात ना ते वरती थांबलेले असतात आणि गाडी खालसून जातो. काहीतरी पुलाचा काम चालू आहे मला सांगतो. रस्त्याचा पुढे आम्ही इथं एक पार्सल सर्व्हिस असा काही थांबलो. सगळे रिक्षा असत. बघूया किती वेळ थांबतात ते आणि मग जातलो पुढे. मंडळी इथं थांबलेलो आणि तोपर्यंत सर यांनी भडंग काढल्यानी कोणीतरी आणलेल्यांचो खाऊच्यासाठी. मंडळी भडंग खाऊन झालो तोपर्यंत वरचा ट्रॅफिक पण कमी झालेला. त्यामुळे आम्ही आता हळूहळू वाटेक लागलो. व्हायचं पाऊस पडता इल्यापासूनचं पहिलं पाऊस आहोत. तर मंडळी आता येऊन पोचलो होते आम्ही तुळजापुरात. आणि तुम्ही बघू शकता सर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा. सर आता त्या भटजी काकाने आमका सांबाक सांगल्याने ते येऊन आमका रूम देतले आणि त्याच्यानंतर उद्या आमका दर्शन घेवचा असा. यासाठी आम्ही रिक्षा लावलेले असो. बघूया आता भटजी काका कधी येतात ते. मंडळी भटजी काका उशीर होतो त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट गेलो होते CNG भरूच्या CNG पंपावर. CNG संपलेलो सर आता होतो म्हणून इलो. चला गॅस भरून झालेलो आणि आता आम्ही ते रवा रूम बघलेले तिथे इलेले असो. आणि तुळजाभवानीचा दर्शन उद्या घेतलो सकाळी. हे बघा हे दोन तर हा
हा आम्ही आता पंढरपूरवरून हा तुळजापूरला आलो. हा आतापर्यंत तुम्हाला काय त्रास झाला काय काहीही त्रास झाला नाही आम्हाला. आणि कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी. हा असे सर्व रिक्षावाल्यांनी करावी असं तुम्हाला वाटतं काय हो असं सर्वजणांनी करावं. हा चालेल धन्यवाद आपला रिव्ह्यू दिल्याबद्दल. संजय सावंत माऊली, तर तुमचा काय म्हणतात तो आतापर्यंतचा अनुभव काय आहे यांना विचारू. हां हां आशीर्वादाने 1 नंबर वारीत विठ्ठलाचं दर्शन सकाळी आम्ही 4:30ला लाईनमध्ये थांबलो आणि 9:30ला बाहेर आलो. 1 नंबर चरण दर्शन झालेलं आहे आणि आता पुढल्या प्रवासासाठी तुळजापूरला आलो आहोत. आता इथून पुढे कुठे जाणार. आता उद्या तुळजापूरला आम्ही सह आपले रिक्षा चालक आहेत, चालक मालक सगळं आपल्या आलं होतं ते उद्या अभिषेक करणार आहोत हां तुळजाभवानी मातेचा आणि तिथून आम्ही अक्कलकोटच्या दर्शन. हां आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला कोणता त्रास नाही अजिबात त्रास वगैरे काहीच नाही. आणि इतर सिंधुदुर्गातील जे रिक्षावाले आहेत त्यांना तुमचं काय म्हणजे मत काय. मत म्हणजे कसं आता रिक्षाचा प्रवास हा एकदम सुखकर असा आहे CNG असल्यामुळे आणि आता टोल नाका आपल्यासाठी रिक्षांसाठी जो टोल नाका आहे तो बंद आहे त्यामुळे रिक्षाचा प्रवास एकदम सुखकर आणि सोयीस्कर होतो. धन्यवाद. त्यामुळे सगळं व्यवस्थित. ओके धन्यवाद. तर मंडळी आता रूमवर बॅग वगैरे ठेवलो आणि आता आम्ही जाऊ ते जेवणासाठी. बघूया आता हॉटेल शोधतो आणि मग हॉटेल गावला काय तुमका दाखवतोय काय कसं होता. चला तर मग मंडळी जाऊया. तर मंडळी पुढे थोड्या गेल्यावर इथं या हॉटेल उडपी भेटला थंयसर आता आम्ही आतमध्ये जातो. बघूया काय काय असं. आता मंडळी आतमधला इंटेरियर बघू शकता. अशा प्रकारे आम्ही बाहेरच बसलो आणि हयसर आता राईस प्लेट मागवलेली असा. बघूया कसं आहेत. आता स्वच्छता दिसली मनाने इल्लेले असो. मंडळी बघू शकतास तुम्ही आता राईस प्लेट इल्लेली आहे. इकडे राईस प्लेट म्हणतात, आमच्याकडे शाकाहारी जेवण म्हणतात. शाकाहारी थाळी अशा प्रकारे इल्लेली असा बघू शकतास. तर मंडळी आता जेवण झालेलं असा. सर आम्ही उडपी हॉटेलमध्ये जेवलो मस्तपैकी. जर तुम्ही कधी तुळजापुरा गेलात आणि तुमका शाकाहारी जेवण व्हाय असलात तर नक्की या हॉटेलात भेट द्यावा. मस्त जेवण असता. 130 रुपयात मस्तपैकी जेवण दिल्याने. आणि आता जेवण झालेलं असा. आता आम्ही झोपाक जातो. चला तर मग मंडळी जाऊया आता रूमवर. चला तर मग मंडळी आजच्या पुरता एवढाच. बाकीचा आता तुळजापुराचं दर्शन उद्या तुमका दाखवतोय. जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. इंस्टा फॉलो करा. धन्यवाद.